पप्पा पण आले ब्लॉग मध्ये. याला पण लावायचं ना? लोणी ही आमची स्नेहा लावतीये भाकरीला लोणी. हे फर्स्ट टाइम. आज आहे संक्रांतीचा आधीचा दिवस हे पुण्याचं म्हणजेच काही नवीन असते. भोगी. ऐक ना, पुण्याचं काही नवीन आहे ते असं काही खाते भाकरी, पण आमच्या विदर्भामध्ये नाही खात असं. म्हणून फर्स्ट टाइम ते नवीन. ही भाकरी आहे तिळाची. व्लॉग करतोय आम्ही. क्रिएटिव्ह काही खात आहे. ही भाकरी आहे तिळाची आणि ही क्रिएटिव्हिटी हिने केलेली आहे. ही जी बाई आहे ना गोंडस, ह्या गोंडस बाईने ही क्रिएटिव्हिटी केलेली आहे त्या भाकरीची. हे काही असं नवीन आहे. हम्म. हो. आमच्या विदर्भामध्ये बिलकुल नाहीये तसं. नाहीये ना. काही नवीन शिकत आहे मी. ही तिळाची भाकरी हो हो. त्याच्यावरती तीळ टाकून करतो आणि खाताना आम्ही त्याच्यावरती लोणी घेतो. लोणी घेतो आम्ही त्याच्यावरती. लोण्याचा गोळा ठेवतो. हा, आणि लोण्याचा गोळा तो आहेच आणि त्याच्यावरती अजून तो आम्ही घालतो. आणि सोबत मिक्स व्हेज भाजी आहे. हम्म. मग त्याच्यामध्ये गाजर, आणि वांग, हरभरा, आणि वाटाणा वेंगुर्ल्याची आणि ऊसावरच्या शेंगा आणि अजून एक प्रकारची शेंगा आहे. त्या 2-3 प्रकारच्या अशा शेंगा आहेत त्या. अशी मिक्स भाजी आहे त्याच्यामध्ये. थोडीशी ती छोटी छोटी मेथीची भाजी असते ना, एवढी मुळे येतात त्याला, ती ही चटणीसारखी खायची असते. अच्छा, म्हणजे लोणच्यासारखी. मेथीची भाजी लोणच्यासारखी. म्हणजे चाटण त्याला म्हणतो आपण. त्याला मराठीमध्ये चाटण त्याला शब्द आहे. अशा प्रकारचं आजचं आपलं सगळं बेत आहे. बेत आहे, पण तो बेत खूपच लांब दिसतोय. जवळ आलं पाहिजे ते बेताच्या आपण. हा, नाही का, आता म्हणजे लवकर सगळ्यांना जवळ या. दिसेल तो. लवकर जवळ या, कारण भाकरी थंड होते. आपण तो काय जो बेत केलाय तो पाहूयात आपण. बेत करा. हा बेत केलेला आहे माझ्या आईने, जी फार गोंडच आहे. तिने हा बेत केलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे ही लोणी आहे आणि ही भाजी आजची भोगीची भाजी आहे. त्याला म्हणतो आपण, आज भोगीचा सण आहे. भोगीची भाजी, वरण आणि भाकरी त्याला लावलं आहे. त्यांनी लोणी लावलं आहे. अतिशय टेस्टी ही लागते. आणि ही आहे स्नेहा, जिने हा व्लॉग करायला मला लावला आहे आणि मी तिचा खास मित्र आहे. आणि ही कोल्हापूरची अंबाबाई आहे. तिला नमस्कार करा सगळ्यांनी. आई राजा उद उद आणि व्लॉग आपण थांबूयात.